आपण रोज देवघरात दिवा लावतो, पूजा करतो, पण नकळत अशा काही छोट्या चुका करतो ज्यामुळे आपल्या मनाची शांतता कमी होते, बरोबर का? आपल्या घरात देवाची जागा ही फक्त एक कोपरा नसतो, तर ती आपल्या श्रद्धेची एक सकारात्मक ऊर्जेची जागा असते. आज जाणून घेऊया अशा काही गोष्टी ज्या अनेक घरामध्ये नकळत घडत राहतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप खूप आनंदामध्ये आणि भरभराटीमध्ये जाऊ दे. तर मित्रांनो, प्रत्येक घरात देवघर असतं. कुणाच्या घरात छोटं देवघर असतं, तर कुणाच्या घरात मोठी सुंदर पूजा जागा असते. पण त्या जागेची किंमत तिच्या आकारात नसते, तर आपल्या श्रद्धेत असते. देवघर म्हणजे घरातील एक अशी जागा जिथे आपण आपल्या चिंता, दुःख आणि इच्छा घेऊन देवासमोर बसत असतो. म्हणूनच देवघर ठेवताना आणि पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं मानलं जातं. आज आपण पाहणार आहोत देवघरात कोणत्या चुका टाळाव्यात. तर पुढील गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या आणि उद्यापासून पूजा करत असताना ह्या गोष्टी आवर्जून टाळा. तर पहिली चूक आपल्याकडून काय होते? देवघर अस्वच्छ ठेवणे. जसं आपण आपल्या घराची स्वच्छता करतो, तसंच देवघराची स्वच्छता देखील नियमित करायला हवी. धूळ साचलेली, जुन्या फुलांचा कचरा किंवा वापरलेल्या वस्तू ठेवणे टाळावे, कारण स्वच्छ जागा मनालाही प्रसन्न करते. सकाळी देवघर स्वच्छ करताना मनात सकारात्मक विचार ठेवले तर दिवसाची सुरुवात सुंदर होते. दुसरी चूक आहे तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवणे. अनेक वेळा घरात जुने फोटो किंवा तुटलेल्या मूर्ती असतात आणि आपण त्या बदलायच्या राहून विसरून जातो. परंपरेनुसार अशा वस्तू देवघरात ठेवू नयेत असं मानलं जातं. जुन्या वस्तूंचा आदर ठेवून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. तिसरी चूक, देवघरात खूप जास्त गर्दी करणे. कधीकधी आपण अनेक देवांचे फोटो, मूर्ती, वस्तू एकाच जागी ठेवतो. श्रद्धा महत्त्वाची आहे, पण देवघरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणाही तितकाच महत्त्वाचा. जिथे बसल्यावर मन शांत होईल अशी जागा तयार करा देवघरामध्ये. तर चौथी चूक, दिवा लावून दुर्लक्ष करणे. दिवा लावणे ही फक्त एक सवय नसून आपल्या घरात प्रकाश आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. दिवा लावल्यानंतर काही क्षण शांत बसून प्रार्थना केली तर मनाला समाधान मिळतं. त्यामुळे जो लावलेला दिवा आहे तो लगेच लावून पटकन मागे न फिरता, तो दुर्लक्षित न करता त्या दिव्याकडे 5 सेकंद बघावं आणि त्यालाही नमस्कार करावा. पाचवी चूक, रागाच्या अवस्थेत पूजा करणे. आपण माणसं आहोत, कधी राग येतो, चिंता असते, पण देवासमोर बसताना काही क्षण स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा, कारण पूजा ही फक्त हातांनी नाही तर मनाने देखील केली जाते. त्यामुळे राग असताना पूजा करणे जरी एकदम चुकीचे नसले तरी योग्यही नाही. ती गोष्ट तुम्ही पाळायचा प्रयत्न करा. तर 6वी चूक, देवघरात नकारात्मक वातावरण ठेवणे. देवघराच्या आसपास सतत भांडण, तणाव किंवा नकारात्मक बोलणे टाळावे असे अनेक जण मानतात. ज्या जागेला प्रेम, शांतता आणि भक्तीची जागा बनवा. त्या ठिकाणी भांडण आणि सतत तणाव निर्माण करणं कधीही अयोग्यच. तर 7वी चूक, नैवेद्य आणि प्रसादाचा आदर न करणे. देवाला अर्पण केलेल्या गोष्टी श्रद्धेने घ्या. अन्नाचा आदर करणे ही आपल्या संस्कृतीची सुंदर शिकवण आहे. त्यामुळे देवाला दाखवलेला नैवेद्य तो तिथे तसाच न ठेवता थोड्याच वेळाने तो आपण खाण्यासाठी घ्यावा, प्रसाद म्हणून वापरावा.
तर मित्रांनो, लक्षात ठेवा, देवाला आपल्या घरातील मोठेपणा नाही तर आपल्या मनातील भावना महत्त्वाच्या असतात. छोटंसं देवघर असलं तरी चालेल, पण त्या जागेत प्रेम, स्वच्छता आणि श्रद्धा असायलाच हवी. आजपासून देवघराकडे फक्त एक जागा म्हणून नाही तर घरातील शांततेचा कोपरा म्हणून पहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम नक्की लिहा. अशाच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मधुमंत्राला सबस्क्राईब करून ठेवा. जर कुणाला माहिती द्यायची असेल तर शेअर देखील करा. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये काय शंका असतील त्या निवारणासाठी कमेंटमध्ये तो प्रश्न नक्कीच विचारा. त्या प्रश्नांचं मी माझ्या पद्धतीने निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.